बघा, राजू, मोनू आणि सोनू या तिघांमध्ये 1,25,000 रुपये एवढी रक्कम अनुक्रमे 2-3-5 प्रमाणात वाटल्यास मोनू व राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये एकूण किती रुपयांचा फरक असेल? ओके, असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, राजू, मोनू आणि सोनू यांची इथं नावं लिहा. राजू, मोनू आणि सोनू. लक्ष द्या, या तिघा जणांना ही रक्कम वाटायची 2-3-5 या प्रमाणात, म्हणून हे गुणोत्तर प्रमाण 2-3-5 इथं दर्शवा. ओके, प्रत्येकाला किती वाटा मिळेल काढण्यासाठी चलपद x वापरा. आता लक्ष द्या, तिघांमध्ये 1,25,000 एवढी रक्कम वाटायची, म्हणून हे सर्व गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात 2x अधिक 3x अधिक 5x आणि समोर वाटपाची ही रक्कम 1,25,000 ओके, ही बेरीज करा. 5 आणि 5 10, x समोर 1,25,000. लेकरांनो, x ला एकटं करा. 1,25,000 कडे जाताना हे 10 आता भागीला, या शून्यासाठी हा शून्य गायब, आणि x म्हणजे काय तर 12,500 हे उत्तर रुपयामध्ये आल्या. x ची किंमत या गुणोत्तरात मांडा. जसं की 2 गुणिला 12,500 गुणाकार करा. बे 0 0, बे 0 0, बे 5 10, 0 हातचा आला 1, बे 2 4 आणि 1 5, बे 1 बे. 25,000 मिळणार राजूला. आता मोनूला किती मिळते? 3 गुणिला x ची किंमत 12,500 हा गुणाकार करा. 3 गुणिला 0 0, 3 0 0, 3 5 15, 5 हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3. ओके, अर्थात ही रक्कम मिळणार या मोनूला. आणि सोनूला किती मिळतात? लक्ष द्या, 5x मध्ये आल्या x ची किंमत 5 गुणिला 12,500 गुणाकार करा. 5 0 0, 5 0 0, 5 5 25, 2 5 2 10 आणि 2 12, 1 5 1 5, 5 1 6, 62,500 गुणाकार बरोबर आहे का? बघा, 5 0 0, 5 0 0, 5 5 25, 2 5 2 10 आणि 2 12, 1 5 1 5 आणि 1 6, 62,500 रुपये रक्कम मिळणार या सोनूला. आपल्याला प्रश्न केला, मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये एकूण किती रुपयांचा फरक असेल? मोनू आणि राजू, हा मोनू आणि हा राजू यांच्या रकमेमध्ये किती रुपयाचा फरक? फरक म्हणजे वजाबाकी, अर्थात मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा करणे. 37,500 वजा 25,000, 37,500 यामधून 25,000 लेकरांनो वजा करा. 0 0 5 हे 2 आणि हे 1, हा फरक असेल लेकरांनो 12,500 रुपयाचा. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.